नमस्कार मित्रांनो गरुड पुराणाच्या धर्मकांडातील प्रेतकल्पामध्ये मृत व्यक्तीशी संबंधित अशा 3 वस्तूंचे वर्णन केले आहे ज्यांचा उपयोग कधीही करू नये, अन्यथा भयानक यातना सहन कराव्या लागतात आणि अनेक प्रकारची हानी होते। म्हणून प्रत्येक बुद्धिमान व्यक्तीने या वस्तूंविषयी नक्कीच माहिती करून घेतली पाहिजे। श्रीकृष्णांनी गरुडजींना अत्यंत ज्ञानवर्धक माहिती दिली आहे। ती ऐकली तर तुमच्या ज्ञानातही वाढ होईल। म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा, कारण अर्धवट ज्ञान घातक ठरते। तर चला मित्रांनो, सुरुवात करूया। एकदा गरुडजी, जे भगवान विष्णूंचे वाहन आहे, आपल्या मनात शंका घेऊन द्वारकेला भगवान श्रीकृष्णांकडे येतात। आपल्या प्रिय वाहनाला पाहून भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि त्यांचे स्वागत करत म्हणतात, हे गरुडा, द्वारकेत तुझे स्वागत आहे। तुझ्या आगमनाने मला फार आनंद झाला आहे। नक्कीच तुझ्या येण्यामागे काही विशेष कारण असणार। सांगा, तुम्ही कोणत्या कारणासाठी येथे आला आहेस? गरुडजी भगवानांना प्रणाम करत म्हणतात, हे प्रभू, आपण सर्वज्ञ आहात। या संपूर्ण सृष्टीत असे काहीही नाही जे आपल्यापासून लपलेले आहे। मी आपल्या जवळ एक शंका घेऊन आलो आहे, ज्याचे समाधान केवळ आपणच करू शकता। भगवान श्रीकृष्ण हस्त म्हणतात, हे पक्षीराजा, तुझी जी काही शंका असेल ती निःसंकोचपणे विचारा। तुझ्या प्रत्येक शंकेचे आणि समस्येचे निराकरण करणे हे माझे कर्तव्य आहे। गरुडजी गंभीर स्वरात म्हणतात, हे प्रभू, माझा प्रश्न असा आहे की जेव्हा एखादा जीव मृत्यू प्राप्त होतो तेव्हा तो आपल्या सोबत कोणकोणत्या गोष्टी घेऊन जातो, तसेच मृत्यूनंतर त्या प्राण्याशी संबंधित कोणकोणत्या वस्तूंचा उपयोग इतरांनी करू नये। भगवान श्रीकृष्ण विचारपूर्ण स्वरात म्हणाले, गरुडा, तुझा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे। या संसारात जो जन्म घेतो त्याचा मृत्यू निश्चित असतो। मनुष्य या जगात रिकाम्या हाताने येतो, पण जेव्हा त्याचा मृत्यू होतो तेव्हा तो आपल्या सोबत 5 गोष्टी घेऊन जातो। आणि हेही सत्य आहे की जिवंत माणसाने मृत व्यक्तीच्या 3 वस्तूंचा कधीही उपयोग करू नये। तुझ्या या दोन्ही प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी मी तुला एका ब्राह्मणाची आणि 5 प्रेतांची कथा सांगतो, ज्यामुळे तुझ्या सर्व शंका दूर होतील। ही कथा लक्षपूर्वक ऐका, कारण तिच्या माध्यमातून मानव जीवनातील गूढ रहस्ये समजून घेता येतात। या कथेचे श्रवण केल्याने मनुष्याचे कोट्यवधी पाप नष्ट होतात। म्हणून या कथेचा तू प्रसार कर। गरुडजी श्रद्धेने म्हणाले, हे प्रभू, मी पूर्ण लक्ष देऊन आपली कथा ऐकण्यासाठी तयार आहे। कृपया मला ती पवित्र कथा सांगावी। त्यानंतर भगवान श्रीकृष्ण गरुडजींना ती कथा सांगू लागले। हे गरुडा, एकेकाळी मध्यदेशात देव शर्मा नावाचा एक गरीब ब्राह्मण राहत होता। तो अत्यंत गुणवान आणि शास्त्रांमध्ये पारंगत होता। त्याने वेद आणि शास्त्रांचे अत्यंत सखोल अध्ययन केले होते, पण त्याने कधीही आपल्या ज्ञानाचा दुरुपयोग केला नाही। त्याने कधीही आपल्या ज्ञानाचा उपयोग धन मिळवण्यासाठी केला नाही। अत्यंत गरीब असूनही तो भिक्षा मागूनच आपला उदरनिर्वाह करत होता। एक दिवस त्या ब्राह्मणाने वनात तपश्चर्या करण्याचा विचार केला। ईश्वराचे ध्यान करण्याच्या उद्देशाने तो वनात फिरू लागला। ज्या वनात तो प्रवेश करतो त्याचे नाव विपिन वन होते। हे वन अत्यंत भयानक आणि डरावणे होते, ज्याबद्दल दूरदूरपर्यंत लोक चर्चा करत असत। या वनात प्रवेश करण्याचे धाडस फारच कमी लोक करत, कारण तेथील वातावरणच भयाने भरलेले होते। विपिन वनात उंचच उंच वृक्ष होते, ज्यांच्या फांद्या इतक्या दाट होत्या की सूर्यकिरणसुद्धा खाली पोहोचू शकत नव्हते। त्यापैकी काही वृक्ष प्राचीन काळापासून उभे होते, जणू महावृक्षच, ज्यांच्या विशाल मुळ्या जमिनीबाहेर येऊन सर्व दिशांना पसरलेल्या होत्या। तेथे वड आणि अश्वत्थ, पिंपळ यांसारख्या वृक्षांची भरपूर संख्या होती, जे आपल्या खाली कोणालाही दाबू शकतील असे होते। या भयानक वनात मांडव आणि शमीसारखे वृक्षही होते, ज्यांच्या जवळून जाताना लोकांचे अंगावर काटा उभा राहत असे। या वृक्षांच्या फांद्या वाकड्या तिकड्या आणि विकृत होत्या, आणि त्यावर अनेकदा विचित्र जीव लटकलेले दिसत। तेथे उगवणारी झाडेही भयावह होती आणि विषारी काटे सामान्य नव्हते। येथे काळ्या पंखांचे घुबड दिवसाही फिरत असत, ज्यांचे भयानक आवाज हवेत घुमत राहत।
जंगली लांडगे आपल्या शिकारीच्या शोधात सतत भटकत असत आणि अंधारात त्यांचे डोळे चमकत असत. काळ्या ठिपक्यांचे बिबटे आणि हिंसक अस्वलही येथे नेहमीच आढळत. पक्ष्यांमध्ये शकुनी नावाचे गिधाड आणि काळी मैना झाडांवर बसून दुरून येणाऱ्या लोकांना भयभीत करत. विपिन वनाचे संपूर्ण वातावरणच अत्यंत रहस्यमय आणि भयावह होते, जिथे प्रत्येक पावलावर मृत्यूची भीती घिरट्या घालत असे. अशा प्रकारे चालत चालत तो ब्राह्मण एका अत्यंत प्राचीन वृक्षाजवळ पोहोचतो. तेव्हा तो पाहतो की त्या वृक्षाखाली 5 पिशाच उभे आहेत. ते सर्व पिशाच त्या जंगलातून जाणाऱ्या मनुष्यांचे भक्षण करत असत. कोणीही मनुष्य त्या मार्गाने गेला की ते त्याला पकडून खाऊन टाकत. पिशाच असल्यामुळे त्यांच्या अंतःकरणात धर्माचा कोणताही अंश नव्हता. ते अत्यंत पापी आणि दुराचारी होते. ते कधीही कोणावर दया करत नसत. जेव्हा तो ब्राह्मण त्या वृक्षाजवळ येतो तेव्हा ते पिशाच एकमेकांना म्हणू लागतात, अरे वा, पहा भाऊ, आज आपल्यासाठी ताजेतवाने भोजन येत आहे. सर्वात आधी मीच या ब्राह्मणाला खाणार. याचे मांस किती स्वादिष्ट असेल. हा ब्राह्मण केवळ सात्विक भोजन घेत असणार. त्यामुळे याच्या शरीरात कोणत्याही प्रकारचे रोग नसतील. याच्या शरीरात किडे आणि कृमीही नसतील. याचे मांस खाण्यात फार आनंद येईल. हा 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 हा. दुसरा पिशाच म्हणतो, या ब्राह्मणाचे भक्षण तर मीच करणार. आज अनेक दिवसांनंतर शिकार हाती लागली आहे. अशा प्रकारे ते पिशाच त्या ब्राह्मणाला खाण्यासाठी पुढे येतात. पण जेव्हा तो ब्राह्मण त्या पिशाचांना पाहतो तेव्हा तो अजिबात भयभीत होत नाही. तो भक्त होता आणि तो ब्राह्मण सत भगवान हरी यांचे नामस्मरण करत होता. त्यामुळे त्याला कोणाचाही भय वाटत नव्हते. त्या पिशाचांना पाहूनही ब्राह्मण भयभीत झाला नाही. तो पिशाचांकडे पाहत त्यांना प्रणाम करू लागतो आणि म्हणतो, हे पिशाचांनो, तुम्हाला नमस्कार आहे. त्या ब्राह्मणाचे असे विचित्र वर्तन पाहून पिशाच आश्चर्यचकित होतात. विष्णुभक्त ब्राह्मणाच्या सान्निध्यात आल्यावर त्यांच्या अंतःकरणातील तामसी भाव नष्ट होतो आणि ते आश्चर्याने त्या ब्राह्मणाकडे पाहू लागतात. ते त्या ब्राह्मणाला म्हणतात, हे महात्मा, आपण कोण आहात आणि या वनात एकटेच का फिरत आहात? आम्हा पिशाचांना पाहूनही तुम्हाला जरा सुद्धा भय वाटले नाही. मोठमोठे शूरवीर योद्धे सुद्धा आम्हा पिशाचांना पाहून थरथर कापू लागतात. आम्हाला पाहून घाबरून पळून जातात. परंतु तुमच्या मनात कोणत्याही प्रकारचे भय दिसत नाही. तुमच्या सान्निध्यात येताच आमची भूकही संपून गेली आहे. आम्ही तर तुम्हाला भोजन समजून आनंदी झालो होतो आणि तुम्हाला खाणार होतो. तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो, हे पिशाचांनो, मला तुमच्यापासून अजिबात भय वाटत नाही, कारण मला माहीत आहे की भगवान नेहमीच माझ्यासोबत आहेत आणि त्यांच्या इच्छेशिवाय झाडाचे पानही हलत नाही. जर माझा मृत्यू तुमच्या हातूनच होणार असेल तर तेही मला मान्य आहे. प्रभूंनी माझ्या नशिबात जे काही लिहिले आहे ते मला स्वीकार्य आहे. मला खाल्ल्याने जर तुमची तृप्ती होत असेल तर मी ते माझे सौभाग्य समजेन. या संसारातील प्रत्येक प्राण्याला सुख देणे आणि त्यांची तृप्ती करणे हेच प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य आहे. पिशाचही ईश्वरानेच निर्माण केलेले आहेत. त्यामुळे मी तुमची निंदा कशी करू शकतो? ब्राह्मणाचे असे शब्द ऐकून ते सर्व पिशाच आश्चर्यचकित होतात आणि त्या ब्राह्मणाला म्हणतात, हे ब्राह्मणदेव, तुमचे शब्द अत्यंत सुंदर आहेत. ते ऐकूनच आमची तृप्ती झाली आहे. आम्ही तुमचे भक्षण करणार नाही. कृपया आम्हाला सांगा की आपण कोण आहात आणि कोणत्या कारणाने या वनात फिरत आहात. तो ब्राह्मण म्हणतो, हे पिशाचांनो, माझे नाव देव शर्मा आहे आणि मी प्रभूची भक्ती करण्यासाठी त्या वनात योग्य स्थान शोधत होतो. परंतु तुम्हाला पाहून असे वाटते की तुम्ही फार दुःखात आहात. मला सांगा, कोणत्या कारणामुळे तुम्हाला पिशाच योनी प्राप्त झाली? जर मी तुमची काही मदत करू शकत असेल तर कृपया जरूर सांगा. माझ्या सामर्थ्यानुसार जे काही शक्य होईल तेवढी मदत मी नक्की करीन. ब्राह्मणाचे शब्द ऐकून ते सर्व पिशाच स्तब्ध होतात आणि म्हणतात, हे द्विजश्रेष्ठ, तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रणाम आहे. आम्ही सर्वजण आमच्या पापकर्मांमुळेच पिशाच झालो आहोत. आम्ही आमच्या पितरांचा अपमान केला होता. त्यामुळेच आम्हालाही
पिशाच योनी प्राप्त झाली आहे. कधी आम्हाला या पिशाच देहातून मुक्ती मिळेल हे आम्हालाही माहीत नाही. मनुष्यरूपात असतानाही आम्ही खूप पापे केली होती आणि पिशाच झाल्यानंतर तर आम्ही असंख्य पापे केली आहेत. कित्येक निरपराध मनुष्य आणि प्राणी आम्ही मारून खाल्ले आहेत. त्यामुळे आम्हाला असे वाटते की आम्हाला कधीही पिशाच योनीतून मुक्ती मिळणार नाही. तेव्हा ब्राह्मण म्हणतो, हे पिशाचांनो, मी तुमची व्यथा समजू शकतो. कृपया मला सांगा, मी कोणत्या प्रकारे तुम्हाला मुक्ती देऊ शकतो. मी मध्यदेशात राहणारा देव शर्मा नावाचा ब्राह्मण आहे. मी अनेक तप, व्रते आणि उपवास केले आहेत. त्यामुळे तुमच्या मुक्तीसाठी जर कोणते व्रत किंवा उपवास आवश्यक असतील तर मला जरूर सांगा. ते मी नक्की करण्याचा प्रयत्न करीन. ब्राह्मणाचे शब्द ऐकून त्या पिशाचांना समजते की हा ब्राह्मण त्यांचाच वंशज आहे. ते पिशाच त्या ब्राह्मणाचे आजोबा प्रताजे होते, जे पापकर्मांमुळे पिशाच झाले होते. श्रीकृष्ण म्हणतात, हे गरुडा, अशा प्रकारे त्या पिशाचांना समजते की तो ब्राह्मण त्यांचाच वंशज आहे. त्यानंतर ते सर्व पिशाच आपल्या पापकर्मांविषयी सांगू लागतात. पहिला पिशाच, ज्याचे नाव उचित होते, तो पुढे आला. त्याचे शरीर मांस आणि रक्ताने माखलेले होते आणि त्याच्या डोळ्यात अधर्माची अग्नी प्रज्वलित होत होती. तो थरथरत असलेल्या ब्राह्मणाला तो म्हणाला, माझे नाव उंची असे पडले, कारण मी नेहमी इतरांनी उरलेले आणि जुठे अन्न खात असे. माझ्या पूर्वजन्मात माझे नाव बृहस्पती होते आणि मी तुझा 5 पिढ्यांपूर्वीचा पूर्वज होतो. एक काळ असा होता की मी फार विद्वान आणि आदरणीय ब्राह्मण होतो. मी यज्ञ आणि अनुष्ठाने केली होती. पण हळूहळू माझी लालसा वाढत गेली. लोकांनी टाकून दिलेले अन्न खाण्याची मला सवय लागली. इतरांच्या उष्ट्या अन्नात मला चव वाटू लागली. हे अधर्म आहे, हे माहिती असूनही मी उष्ट्या अन्नाचे आदानप्रदान सुरू केले. एक दिवस पवित्र यज्ञानंतर उरलेले उच्छिष्ट अन्न मी खाल्ले. त्याच अन्नामुळे माझ्या शरीरात विष निर्माण झाले आणि त्याच क्षणी माझा मृत्यू झाला. आता मी पिशाच बनून उच्छिष्ट अन्न खातो आणि हाच माझा शाप आहे. दुसरा पिशाच, ज्याचे नाव नग्न अंग होते, तो पुढे आला. त्याचे संपूर्ण शरीर नग्न होते आणि त्याच्या हाडे स्पष्ट दिसत होती. तो ब्राह्मणाकडे पाहून म्हणाला, माझे नाव नग्न अंग असे पडले, कारण मी नेहमी निर्वस्त्र राहून स्नान करत असे. पूर्वजन्मात माझे नाव शरदचंद्र होते आणि मी तुझा 6व्या पिढीचा पूर्वज होतो. माझा जन्म ब्राह्मण कुळात झाला होता आणि माझ्याकडे ज्ञान व तपशक्ती होती. पण मला माझ्या शरीराचा गर्व झाला. स्नान करताना नग्न राहण्यात मला आनंद वाटू लागला आणि मी समाजाच्या नियमांचा अपमान केला. मला ते स्वाभाविक वाटत होते, पण ते अधर्म होते. एक दिवस मी नगरातील तलावात नग्न होऊन स्नान करत असताना जलदेवतेने मला शाप दिला की माझ्या गर्वामुळे मला पिशाच योनी प्राप्त होईल. त्याच तलावात बुडून माझा मृत्यू झाला. आता मी पिशाच आहे आणि माझे शरीर सदैव नग्नच राहील, जसा मी माझ्या ब्राह्मण धर्माचा अपमान केला होता. तिसरा पिशाच, ज्याचे नाव शववस्त्र होते. त्याच्या शरीरावर मृत लोकांचे फाटके कपडे लपेटलेले होते. त्याच्या आवाजात वेदना होत्या. तो म्हणाला, मी या योनीत आहे, कारण मी नेहमी मृत व्यक्तींचे कपडे चोरत असे. माझ्या पूर्वजन्मात माझे नाव अच्युतानंद होते. मी तुझ्याच पूर्वजांपैकी एक होतो आणि एका आदरणीय ब्राह्मण कुळाशी संबंधित होतो. मी स्मशानभूमीत जाऊन मृत लोकांचे वस्त्र चोरून ते विकत असे. मृत लोकांचे कपडे घालण्यात मला सुखाची अनुभूती होत असे. माझा हा अधर्म पाहून देवतांनी मला शाप दिला की माझा मृत्यू स्मशानातच होईल आणि मी पिशाच बनून सदैव शवांचे वस्त्र परिधान करी. माझा मृत्यू स्मशानातच झाला, जिथे एका भयानक पिशाचाने मला मारले. आता मला मृत लोकांचे वस्त्र घालण्याचा शाप मिळाला आहे. चौथा पिशाच, ज्याचे नाव अशोच होते. त्याची उपस्थिती इतकी घाणेरडी आणि दुर्गंधीयुक्त होती की ब्राह्मणाला श्वास घेणेही कठीण झाले. अशोच म्हणाला, माझे नाव अशोच असे पडले, कारण मी नेहमी अपवित्र आणि घाणेरड्या गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवून ठेवले. माझ्या पूर्वजन्मात माझे नाव धर्मराज होते आणि मी तुझा पूर्वज होतो. माझ्या जीवनात शुद्धतेला कोणतेही स्थान नव्हते.
ब्राह्मण असूनही मी अपवित्रतेत जीवन घालवले. मी कधीच माझ्या शरीर व मनाच्या शुद्धतेकडे लक्ष दिले नाही. मी घाणेरडे वस्त्र परिधान केले आणि अपवित्र स्थळी राहत होतो. मी स्नान करत नसे आणि हे सर्व माहिती असूनही मी धर्माचे नियम पाळले नाहीत. माझ्या या पापामुळे देवतांनी मला शाप दिला की मी अशुद्धतेत लिप्त राहून या पिशाच योनीत भटकत राही. माझा मृत्यू एका घाणेरड्या तलावात बुडून झाला. आता मी या पिशाच योनीत आहे, जिथे मी नेहमी अपवित्रतेने वेढलेला असतो. शेवटी 5वा पिशाच क्रव्यद पुढे आला. त्याचे मुख रक्ताने माखलेले होते आणि त्याच्या हातात मांसाचे तुकडे होते. भयावह हास्य करत तो ब्राह्मणाला म्हणाला, मी क्रव्यद आहे, कारण मी मांस आणि रक्ताचा लोभी होतो. माझ्या पूर्वजन्मात माझे नाव सोमदेव होते आणि मी तुझा पूर्वज होतो. ब्राह्मण असूनही मी हिंसा आणि क्रूरतेचे जीवन स्वीकारले. मला मांसाहार आणि हत्या करण्यात आनंद वाटत असे. मी अनेक निरपराध प्राण्यांचे रक्त सांडले आणि त्यांचे मांस खाल्ले. मी माझ्या कुटुंब आणि समाजाच्या मर्यादांचे उल्लंघन केले. माझ्या या अधर्मामुळे माझा मृत्यू एका मांसाहारी भोजनाच्या वेळी झाला. जेव्हा मी गायीचे मांस खाल्ले, देवतांनी मला शाप दिला की मी या पिशाच योनीत येऊन रक्त आणि मांसाचा लोभी बनेन. आता मी सदैव क्रव्यद बनून राहिलो आहे. अशा प्रकारे ते पिशाच म्हणाले, हे वत्सा, आम्ही नेहमी उच्छिष्ट वस्त्रे परिधान करत होतो. घाणेरडी व मळकी वस्त्रे घालूनच भोजन, पूजापाठ इत्यादी कार्य करत असे. आम्ही नेहमी उच्छिष्ट अन्नच ग्रहण केले. याच कारणामुळे आमची ही दुर्दशा झाली. आम्ही निर्वस्त्र होऊन स्नान करत असू, त्यामुळे आमचे पितृदेव आमच्यावर रुष्ट झाले. आम्ही कधीही पितरांसाठी अन्न अर्पण केले नाही. याच कारणामुळे मृत्यूनंतर आम्हाला प्रेतयोनी प्राप्त झाली. पुन्हा ते पिशाच म्हणाले, हे वत्सा, तू आमच्याच वंशातील आहेस. आम्ही तुझे पूर्वज आहोत. ही ईश्वराचीच कृपा आहे की त्यांनी तुला आमच्यापर्यंत पाठवले आहे. आता आम्हाला पूर्ण विश्वास झाला आहे की तू आम्हाला नक्कीच मुक्ती देणार आहेस. हे वत्सा, आता तू जा आणि आमच्या मुक्तीसाठी उपाय कर. आपल्या पूर्वजांची अशी अवस्था पाहून तो ब्राह्मण अत्यंत दुःखी होतो आणि विचार करू लागतो की प्रत्येक मनुष्याचे हे अंतर्निहित कर्तव्य आहे की त्याने आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळवून देण्यासाठी कार्य केले पाहिजे. तो ब्राह्मण त्या पिशाचांना वचन देतो आणि म्हणतो, हे पितामहांनो, मी तुमच्या मुक्तीसाठी नक्कीच उपाय करीन. त्यानंतर तो ब्राह्मण मुनी अगस्त्य यांच्याकडे जातो आणि पितरांच्या मुक्तीसाठी उपाय विचारतो. मुनी अगस्त्य त्या ब्राह्मणाला पितरांच्या मुक्तीसाठी करण्यात येणाऱ्या तर्पण, श्राद्ध, पिंडदान, दानधर्म इत्यादी क्रियांबद्दल सांगतात. त्यानंतर तो ब्राह्मण पवित्र नदीच्या तीरावर जाऊन आपल्या पूर्वजांसाठी त्या सर्व क्रिया करतो ज्या मुनी अगस्त्यांनी सांगितलेल्या असतात. तो प्रथम नदीच्या पवित्र जलाने तर्पण करतो. मग नदीकाठी बसून पिंडदान करतो आणि आपल्या क्षमतेनुसार दानधर्म करतो. अशा प्रकारे त्या ब्राह्मणाने तर्पण आणि दानधर्म केल्यामुळे ते सर्व पिशाच मुक्त होतात आणि स्वर्गाकडे प्रस्थान करतात. त्यानंतर श्रीकृष्ण गरुडाला म्हणतात, हे गरुडा, म्हणूनच मनुष्याने कधीही उच्छिष्ट वस्त्रे परिधान करू नयेत, म्हणजेच घाणेरडी व मळकी कपडे घालू नयेत. कधीही उच्छिष्ट अन्न ग्रहण करू नये. इतरांचे उष्टे अन्न, जमिनीवर पडलेले, इतरांनी ओलांडलेले तसेच पितरांना अर्पण करता खाल्लेले अन्न हे उच्छिष्ट अन्न मानले जाते. हे गरुडा, आता मी तुला मृत व्यक्तीच्या त्या वस्तूंविषयी सांगतो ज्यांचा उपयोग जिवंत मनुष्याने कधीही करू नये. म्हणून तू लक्षपूर्वक ऐक. हे गरुडा, मनुष्य या संसारात जन्म घेऊन अनेक भौतिक सुखांच्या मोहात अडकतो. मृत्यूनंतरही त्याचा त्या वस्तूंवरील मोह सुटत नाही. जोपर्यंत मनुष्य सांसारिक वस्तूंचा मोह सोडून पूर्णपणे ईश्वराला आपले मानत नाही, तोपर्यंत तो विविध योन्यांमध्ये जन्म घेत पृथ्वीलोकात भटकत राहतो. कधीकधी हा मोह इतका प्रबळ असतो की मृत्यूनंतरही तो याच पृथ्वीलोकात भ्रमण करत राहतो, म्हणजेच तो प्रेतयोनी धारण करतो. जर एखाद्या मनुष्याचा अकाली मृत्यू झाला तर तोही प्रेतयोनीत जातो आणि प्रेत बनून आपल्या कुटुंबातील लोकांना दुःख देऊ लागतो. अनेक वेळा मनुष्य आपल्या मृत नातेवाईकांच्या वस्तू,
त्यांच्या आठवणी म्हणून स्वतःजवळ ठेवतो किंवा त्या वस्तूंचा वापरही करू लागतो. पण मनुष्याने मृत व्यक्तीच्या काही वस्तूंचा उपयोग कधीही करू नये, कारण त्या वस्तूंशी त्या मृत व्यक्तीची ऊर्जा जोडलेली असते. त्या मृत व्यक्तीचा त्या वस्तूंवर अतिशय मोह असल्यामुळे तो मृत्यूनंतरही त्या वस्तूंशी जोडलेला राहतो. आणि जर कोणी त्या वस्तूंचा उपयोग केला तर त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. ती मृत आत्मा त्याला विविध प्रकारे त्रास देऊ लागते. म्हणून कोणत्याही मनुष्याने मरण पावलेल्या व्यक्तीच्या वस्तूंचा कधीही वापर करू नये. मनुष्य इच्छित असल्यास त्या वस्तू जपून आपल्या घरी ठेवू शकतो किंवा त्या वस्तू नदीच्या जलात प्रवाहित करू शकतो, पण त्यांचा उपयोग करू नये. त्या मृत आत्म्याच्या शांतीसाठी जर मनुष्य त्या व्यक्तीच्या प्रिय वस्तू दान करतो तर ते अत्यंत शुभ मानले जाते. पहिली वस्तू आहे मृत व्यक्तीचे कपडे. मृत व्यक्तीचे कपडे कधीही वापरू नयेत. चुकून सुद्धा ते परिधान करू नयेत. असे केल्यास मृत व्यक्तीची आत्मा त्या व्यक्तीशी जोडली जाते जो हे कपडे वापरतो. मृत व्यक्तीच्या आठवणी त्या व्यक्तीला सतावू लागतात जो त्यांच्या कपड्यांचा वापर करतो. यामुळे तो व्यक्ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कमजोर होतो. त्या व्यक्तीला आपल्या मृत नातेवाईकाच्या ऊर्जेची जाणीवही होऊ लागते. म्हणून मृत व्यक्तीचे कपडे कधीही घालू नयेत. मृत व्यक्तीचे कपडे नेहमी दान करून टाकावेत, ज्यामुळे त्याच्या आत्म्याला शांती मिळते. दुसरी वस्तू आहे मृत व्यक्तीचे दागिने. मृत व्यक्तीचे दागिनेही त्याच्या कपड्यांप्रमाणेच त्याच्या ऊर्जेचे स्रोत असतात. मृत व्यक्तीचा आपल्या दागिन्यांशी कपड्यांपेक्षा अनेक पटीने अधिक जिव्हाळा असतो. कारण प्रत्येक व्यक्ती दागिने स्वतःला सुंदर वाटावे म्हणून परिधान करतो. पण जेव्हा त्या व्यक्तीचा मृत्यू होतो आणि त्याचे दागिने दुसरा कोणी परिधान करतो, तेव्हा मृत व्यक्तीची आत्मा अस्वस्थ होऊ लागते. ती आत्मा त्या व्यक्तीला त्रास देऊ लागते. ती आत्मा मोक्षाच्या मार्गावर न जाता याच मृत्यूलोकात आपल्या परिजनांना त्रास देऊ लागते. म्हणूनच मृत व्यक्तीचे दागिने कधीही वापरू नये. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे दागिने वितळवून तयार केलेली माळ हीच त्याच्या आयुष्यभराच्या पुण्याची किल्ली असते. मृत्यूनंतर त्या व्यक्तीची माळ जिवंत मनुष्याने कधीही परिधान करू नये. ती माळ पवित्र नदीच्या जलात प्रवाहित करून द्यावी. पवित्र नदी त्या मृत व्यक्तीची सर्व पुणे वाहून स्वर्गात नेते. श्रीकृष्ण म्हणतात, हे गरुडा, मृत्यूनंतर मनुष्य आपल्या सोबत फक्त आपले पाप आणि पुण्य घेऊन जातो. सर्व भौतिक वस्तू तो याच जगात सोडून देतो. म्हणूनच त्या वस्तूंविषयी कधीही अतिशय मोह धरू नये. श्रीकृष्ण पुढे म्हणतात, हे गरुडा, मृत्यूनंतर आत्म्यासोबत काही अशा गोष्टी असतात ज्या पुढील जन्मातही सोबत जातात. या गोष्टी आत्म्याच्या कर्मांशी आणि इच्छांशी संबंधित असतात. आता मी तुला त्या 5 गोष्टींबद्दल सविस्तर सांगतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कामना ही पहिली गोष्ट आहे जी मृत्यूनंतरही आत्म्यासोबत राहते. मनुष्याच्या कामना त्याला नवीन शरीर धारण करण्यासाठी प्रेरित करतात. कामना ही अशी शक्ती आहे जी आत्म्याला सतत नवीन शरीराच्या शोधात ठेवते. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या इच्छा त्याच्यासोबत जातात आणि त्या इच्छाच पुढील जन्मात पुन्हा कार्यरत होतात. कामनेला एक प्रकारची चंचल ऊर्जा मानले जाते जी आत्म्याला सांसारिक जीवनाच्या चक्रात बांधून ठेवते. जर मनुष्य आपल्या सर्व इच्छांचा त्याग करतो तर त्याला मोक्ष प्राप्त होऊ शकतो. म्हणूनच असे म्हटले जाते की मृत्यूच्या वेळी इच्छांचा त्याग करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जे लोक मृत्यूच्या वेळी आपल्या इच्छा सोबत घेऊन जातात त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागतो, कारण त्यांच्या कामना त्यांना पुढील जीवनासाठी प्रेरित करतात. श्रीकृष्ण म्हणतात, वासना ही कामनेचीच एक उन्नत अवस्था आहे. वासना ती आहे जी मनुष्याला इंद्रियसुख आणि भोगाकडे आकर्षित करते. ती अशी लालसा आहे जिचा कधीही अंत होत नाही. मृत्यूच्या वेळीही बहुतेक लोक वासनांपासून मुक्त होऊ शकत नाहीत. वासना सांसारिक वस्तू, धन, कुटुंब आणि भोगांविषयीचे आकर्षण वाढवते. वासना इतकी शक्तिशाली असते की ती मृत्यूनंतरही आत्म्यासोबत राहते. वासनेचे उदाहरण विष्णुपुराणातील राजा भरताच्या कथेत आढळते.
राजा भरताने एका हरिणाच्या पिल्लावर अत्यंत प्रेम केले होते आणि त्या पिल्लाविषयीची त्याची वासना इतकी प्रबळ होती की मृत्यूच्या वेळीही तो त्याच हरिणाचा विचार करत राहिला. परिणामी त्याला पुढील जन्मात हरिणाची योनी प्राप्त झाली. यावरून स्पष्ट होते की वासना आत्म्याला बंधनात बांधून ठेवते. मनःशांती आणि ज्ञानामुळेच वासनांपासून मुक्ती मिळू शकते. श्रीकृष्ण पुढे म्हणतात, कर्म ही मनुष्याची सर्वात महत्वाची धरोहर आहे, जी मृत्यूनंतरही त्याच्यासोबत जाते. मनुष्य जीवनात जे काही कर्म करतो, चांगले किंवा वाईट, त्यांचे फळ त्याला पुढील जन्मात मिळते. मृत्यूच्या वेळी आत्म्याने केलेल्या सर्व कर्मांचा हिशेब केला जातो. जर एखाद्या व्यक्तीने चांगली कर्मे केली असतील तर त्याला परलोकात सुख आणि शांती मिळते आणि पुढील जन्मातही समृद्धी प्राप्त होते. पण जर त्याने वाईट कर्मे केली असतील तर त्याला नरक किंवा दुःखमय जीवन भोगावे लागते. म्हणूनच आपल्या धर्मशास्त्रांमध्ये कर्माला अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. कर्माची गती इतकी अद्भुत असते की ती 7 जन्मांपर्यंत आत्म्याचा पाठलाग करते. म्हणून मनुष्याने नेहमी पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवान श्रीकृष्ण चौथ्या गोष्टीच्या रूपात कर्जाचा उल्लेख करतात. ते म्हणतात, कर्ज ही अशी गोष्ट आहे जी मृत्यूनंतरही आत्म्याचा पाठलाग करते. जर एखाद्या व्यक्तीने जीवनात कोणाकडून कर्ज घेतले आणि ते फेडता मृत्यू झाला तर ते कर्ज पुढील जन्मातही त्याच्यासोबत राहते. कर्ज आत्म्यावर एक प्रकारचे बंधन निर्माण करते आणि जोपर्यंत ते फेडले जात नाही तोपर्यंत आत्मा त्यातून मुक्त होऊ शकत नाही. मृत्यूनंतर त्या आत्म्याला परलोकात कर्ज फेडण्यासाठी दंडही भोगावा लागू शकतो. पुनर्जन्मात कर्जामुळे व्यक्तीला शारीरिक किंवा मानसिक दुःख सहन करावे लागू शकते. म्हणूनच धर्मशास्त्रांमध्ये सांगितले आहे की जीवनात घेतलेली सर्व कर्जे फेडूनच मृत्यूकडे वाटचाल करावी, जेणेकरून आत्मा पुढील जन्मात या ओझ्यापासून मुक्त होईल. शेवटी भगवान श्रीकृष्ण गरुडजींना भक्तीचे महत्त्व सांगतात. ते म्हणतात, भक्ती हा तो पवित्र मार्ग आहे जो आत्म्याला ईश्वराशी जोडतो. जो मनुष्य मनोभावे भगवंताची भक्ती करतो त्याच्या आत्म्याला मृत्यूनंतरही त्या भक्तीचे फळ प्राप्त होते. भक्ती हीच ती शक्ती आहे जी आत्म्याला जन्ममरणाच्या चक्रातून मुक्त करू शकते आणि मोक्ष प्रदान करू शकते. भक्तीने भरलेले हृदय मृत्यूनंतरही ईश्वराच्या सान्निध्यात राहते. म्हणूनच भक्तीला जीवनातील सर्वात पवित्र साधन मानले गेले आहे. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींना सांगितले की मृत्यूनंतर आत्म्यासोबत कामना, वासना, कर्म, कर्ज, पुण्य आणि भक्ती या गोष्टी राहतात. या गोष्टी आत्म्याला जीवनचक्रात बांधून ठेवतात किंवा मोक्षाच्या दिशेने नेतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे श्रीकृष्णांनी गरुडजींना अत्यंत महत्त्वाचे ज्ञान दिले आहे. मित्रांनो, या पवित्र कथेतून आपल्याला एकच महान संदेश मिळतो. जीवन क्षणभंगूर आहे, पण कर्म, भक्ती आणि सदाचार अमर आहेत. जे आपण आज पेरतो तेच उद्या आपल्या आत्म्याचा मार्ग ठरवते. म्हणूनच इच्छा, आसक्ती आणि लोभ यांचा त्याग करून शुद्ध मनाने ईश्वराची भक्ती करा, सत्कर्मांचा मार्ग स्वीकारा आणि आपल्या पूर्वजांचा सन्मान करा. भगवान श्रीकृष्णांच्या या दिव्य उपदेशातून आपले जीवन उजळावे, आपल्या कर्मांना दिशा मिळावी आणि आपल्या आत्म्याला शांती लाभावी, हीच मनःपूर्वक प्रार्थना. जय श्रीकृष्ण.